Good afternoon, student. Good afternoon, sir. Now, today we are going to learn Mathematics Standard 2, page number 15. What is the meaning of place value? Place value. What is the meaning of place value? स्थानिक किंमत म्हणजे काय? स्थानिक किंमत म्हणजे काय? प्लेस व्हॅल्यू. आता मी त्यासाठी तुम्हाला एक लहानसं उदाहरण देतो. Now I am going to show a simple examination. Example. Look at me. Look at me. Do you like this? तुम्हाला आवडतं का? What is this? Banana. Yes, it's banana. आता या बनांचं तुम्हाला स्थानिक किंमत दाखवतो मी. ज्यावेळी मम्मीनं घरी बाजारातून शनिवारी रविवारी बाजारातून बनान्स आणले, केळी आणल्या आणि नेमकं तुम्हाला दिल्या नाही, नेमक्या तुम्हाला दिल्या नाही, यू हॅव विड्रॉन, देन यू बी अँग्री यंग मॅन, जस्ट लाईक शक्तिमान. तुमच्या अंगात शक्तिमान येईल आणि तुम्ही डायरेक्ट कपालासारखं सगळं तुटून पडाल. तुम्ही तुमची स्थान दाखवून द्याल, पाय आपटाल, बुमलाल, जोरदार पाय आपटा, संताप कराल, चिडाल, भांडाल. कारण तुम्ही तुमची स्थान दाखवून द्याल. घरात मी कुणीतरी आहे दाखवून द्याल की नाही? का मम्मी तुम्हाला केळी दिली नाही म्हणे, मम्मीला म्हणणार, मम्मी यू आर सो ग्रेट, तू किती चांगली आहेस, तू केळी दिली नाही तरी मी भांडलो नाही. असं होईल का कधी? नाही. तुम्ही तुमचं स्थान दाखवून द्याल. मी घरात कोणीतरी आहे. तुम्ही एरवी काम आला ना तेव्हा म्हणाल मी लहान आहे, पण खाण्याची वेळी लहान म्हणणार का? नाही. खाण्यासाठी आपण आपली स्थानिक किंमत दाखवतो. आपण लहान मुलं कुठं किंमत दाखवतो? फक्त ओनली फॉर इटिंग बनान्स. ओके. तर तसं अंक जे असतात ना, अंकांना त्यांची स्थानाची किंमत असते, त्याला म्हणतात स्थानिक किंमत. नाव रीड दिस. 35 3 tens 5 units, 5 tens 0 units, 3 tens 5 units. आता या संख्येमध्ये 35 3 tens 5 units मध्ये if we have opened these three sticks bundles, then we have get 30 sticks. For example, 1 2 3, 1 2 3, 3 tens. If we open these sticks, आपण ह्या जर काड्या मोकळ्या केल्या, then we get 30 sticks. त्यानंतर आपल्याला 30 काड्या मिळतील. We get 30 sticks. आपल्याला 30 काड्या मिळतील. किती काड्या मिळतील? 30. 3 बंडल मोकळे केल्यावर if we have opened these 3 sticks bundles, we get 300. मग याची किंमत 30 आहे. स्थानिक किंमत किती? 30. कारण ते दशकाच्या घरात आहे, टेन्सच्या घरात आहे. 3 is in the tens house, so its place value is 30. आणि 5चा बंडल किती आहे? एक सुट्टी काढी म्हणजे 5च आहे. यांची किंमत किती? 5. 3 tens ची किंमत किती? 30. 3 tens व्हॅल्यू इज 30 आणि ती 5 ची किंमत किती? 5. कारण तो एककच्या घरात आहे. इट इज इन द युनिट्स प्लेस आणि 3 इज इन द टेन्स प्लेस. नेक्स्ट 50. नाव फर्स्ट टेन्स, सेकंड टेन्स, थर्ड टेन्स, फोर्थ टेन्स, 5 tens. 5 tens 50. 5 tens 50. 5 tens. If we have opened these 5 tens, आपण जर या काड्या मोकळ्या केल्या 5 tensच्या, तर आपल्याला 50 काड्या मिळतील. किती काड्या मिळतील? 50. सो in this 5 tens, the place value of 5 is 15. आपण जर कधी 50 मधल्या 50च्या संख्येतील 5 दशक असलेल्या काड्या जर मोकळ्या केल्या तर आपल्याला 50 काड्या मिळतील. म्हणून इथं 5ची किंमत 50 आहे आणि 0ची किंमत 0 आहे. In this bundle 5
प्लेस व्हॅल्यू इज 15 आणि झिरोज प्लेस व्हॅल्यू इज 0. आता याप्रमाणे आपण पुढच्या संख्यांच्या प्लेस व्हॅल्यू पाहूया. मी तुम्हाला त्यासाठी काही उदाहरणं सोडून दाखवतो. Now this 6 units. These are 6 units. 1, 2, 3, 4, 5, 6. So its place value is 6. Unit 6 is place value is 6. Next 26. 2 times 6 units. First tens, 2 tens. Here 2 is in the tens place. 2 is in the tens place. And if we open these 2 bundles, आपण हे जर 2 बंडल मोकळे केले तर आपल्याला 20 काढे मिळतील. If we open these 2 bundles, we will get 20 ticks. So the place value of 2 is equal to 20 and 6 units. 6च्या मोकळ्या काढ्या त्या युनिटच्या प्लेसमध्ये त्यांची किंमत 7. 26. 20 plus 6. नेक्स्ट 42. 42. फर्स्ट टेन्स, सेकंड टेन्स, थर्ड टेन्स, फोर्थ टेन्स. Here 4 is in the tens place. 4 is in the tens place. If we have opened these 4 tens bundle, we get 40. We get 40 stick. आपण या जर काड्या मोकळ्या केल्या आपल्याला 40 काड्या मिळतील. 40 किती काड्या मिळतील? 40. So this 4 is value is 40 and 2 units are is equal to 2. 40 plus 2 is equal to 42. Next 3 tens plus 4 units. First tens, second tens, third tens, 3 tens. If we open these 3 tens, we get 30 sticks. आपण या जर तिन्ही दशकांच्या काड्या 3 टेन्सच्या स्टिक्स मोकळ्या केल्या तर आपल्याला 30 काड्या मिळतील. किती काड्या मिळतील? 30. 30 आणि सुट्ट्या 4. मग so 3 is in the tens place, so his value is 30 and 4 is in the units place, so his value is 4. 30 plus 4 is equal to 34. Now next page number 16. Tell the place value of each underlying digit. Digit 18, संख्या 18. The place value of 1 is 10. First place value of 1 is 10. बरोबर. 1 टेन्स म्हणजे एक टेन्सचं बंडल आपण मोकळा केलं की 10 काड्या मिळतील. म्हणून त्याची किंमत 1 टेन्स. As 1 is in the tens place. Okay. 23. The place value of 3 is 3. As 3 is in the units place. Okay. 65. The place value of 5 is 5. As 5 is in the units place. 65. या संख्येमध्ये 5 कुठं आहे? एककाच्या स्थानात युनिट्समध्ये, मग त्याची किंमत 5. 72. द प्लेस व्हॅल्यू ऑफ 7 इज 70. द प्लेस व्हॅल्यू ऑफ 7 इज 70 ॲज 7 इज इन द टेन्स प्लेस. आता इथं 7 कशात आहे? टेन्सच्या प्लेसमध्ये, म्हणजे 7 टेन्स म्हणजे 70. 7 टेन्स म्हणजे 70, कारण 7 टेन्स मोकळे केल्यावर 70 काड्या मिळतील ना, टिक्स. 7 टेन्स इज इक्वल टू 70. 50. The place value of 0 is 0 as 0 is in the units place. 40. The place value of 4 is 40. In this digit 40, the place value of 4 is 40 as 4 is in the tens place. 4 tens आपण मोकळं केल्यावर आपल्याला 40 टिक्स मिळतील ना, म्हणून the place value of 4 is 40. 88. The place value of 8 is 18. नाव here are 2 8s. इथं 2 8 आहेत, 2 8 आहेत, पण पहिला जो 8 आहे त्याच्याकडे अंडरलाईन केलेली आहे.
The first 8 is underlined. So we have the place value of 8 is 18 as 8 is in the tens place. पहिला 8 जो आहे त्याची 8 टेन्सच्या प्लेसमध्ये म्हणजे त्याची 8 टेन्स किंमत आहे. 8 टेन्स म्हणजे 8 टेन्स काढाय मोकळं केल्यावर 18 मिळतील म्हणून 18 त्याची किंमत आहे. 88 द प्लेस व्हॅल्यू ऑफ 8 इज 8 ॲज 8 इज इन द युनिट्स प्लेस. ती संख्या परत घेतली 8. पहिला इथं 8 ची किंमत 18 आहे आणि हिअर द व्हॅल्यू ऑफ 8 इज 8 बिकॉज कारण दिस इज इन द टेन्स प्लेस. 8 टेन्स 8 युनिट्स. 8 टेन्स इज इक्वल टू 18. 8 युनिट्स इक्वल टू 8. समजून घ्या फक्त हे परत समजून घ्या. 88 फर्स्ट 8 इज इन टेन्स प्लेस 80 and second 8 units 8. 61 the place value of 6 is 16 and as it is in the tens place. Okay, now 22 20 plus 2 38 30 plus 8 41 40 plus 1 60 plus 0 90 plus 5. Now you must complete the homework, not homework, activity. Activity just like you must complete next page number 16. You should complete like this. Do you understand? Now आणि तुम्ही आता हे 15 आणि 16 नंबरचं पान पूर्ण करून त्याचा फोटो काढून मला पाठवा. थँक्यू.